व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या विरोधात शेतकऱ्यांनी स्वस्त बाजारात आता स्वतः बाजारामध्ये उतरत चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्यामुळे आज मुंबईतल्या बाजारात 350 भाजीपाला गाड्यांची आवक झाली। यामुळे किरकोळ बाजारात कालपेक्षा आज भाजीपाला 20% स्वस्त झालाय। गेल्या 4 दिवसांपासून व्यापाऱ्यांनी फळभाजीपाला नियमनमुक्तीच्या विरोधात संप पुकारलाय। त्यामुळे ऐन पावसाळ्यात भाज्यांचे दर कडाडल्याने नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली आहे। दरम्यान संपावर तोडगा काढण्यासाठी थोड्याच वेळात सरकार आणि व्यापाऱ्यांमध्ये बैठक होणार आहे। यातून काही तोडगा निघाला नाही तर व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत सरकारने दिलेत। संप करणाऱ्या व्यापाऱ्यांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। संप मागे न घेतल्यास त्याचे परवाने रद्द करण्याचं तसंच बंदमध्ये सहभागी बाजार समित्यांचं संचालक मंडळही बरखास्त करण्याचे आदेश देण्यात आले। राज्यभरात बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदामुळे खरं तर भाज्यांचे भाव कडाडायला हवे होते। याचे दीर्घकालीन परिणाम जे आहेत हे अपेक्षित होते, परंतु मुंबईच्या आज दादर परिसरातल्या या मंडईत आपण आलेलो आहोत आणि इथे याचा काय परिणाम आहे हा जाणून घेण्याचा इकडे आम्ही प्रयत्न करत आहोत। आता सध्या आपण या ठिकाणी बघत आहोत हे भाज्या ज्या आलेल्या आहेत मुंबईमध्ये, सरकारनेही चांगली कंबर कसलेली आहे। व्यापाऱ्यांचा आणि शेतकऱ्यांमधला जो वाद आहे हा जरी विकोपाला गेलेला असला, व्यापारी आडमुठे भूमिका करत आहेत असं जरी म्हटलं जात असलं तरी कुठेतरी सरकार युद्धपातळीवरती प्रयत्न करत आहे। जास्तीत जास्त शेतमालाची आवक जी आहे ही मुंबई ठाण्यात करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। दादा मला सांगा, कालच्या तुलनेत आज ज्या भाज्या आहेत या साधारण एक 20 ते 30 रुपयांनी कमी मिळत आहेत, दिलासा आहे काय म्हणा? हो आहे, कालच्यापेक्षा आहे ना आज भाव जरा कमी आहेत। काल सुद्धा फ्लावर होता 100 रुपये किलो, तो आता 80 रुपये किलो आहे। काल वाटाणा 160 रुपये किलो होता, आज तो 120 140 रुपये किलो आहे। भेंडी सुद्धा काल 80 100 रुपये होती, आज 60 रुपये किलो भेंडी आहे आणि कालच्यापेक्षा आज जवळजवळ 20% भाव कमी आहेत। काय सध्या भाव सुरू आहेत आणि काय वाटतं तुम्हाला जो थेट शेतकऱ्यांचा संबंध ग्राहकांशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे तो खरोखर लक्षणीय आहे आणि मला खूपच आनंद वाटतो की त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे। तामिळनाडू आणि बाकीच्या स्टेटमध्ये अशा वेगळ्या त्यांनी जसं रीतीने बाजारासाठी वेगळं डायरेक्ट माल विकण्यासाठी केले तसं आता सरकारने करावं आणि त्या दृष्टीने आणखीन कमी येऊ शकतं। आता हे जे आहे ते डायरेक्ट हे लोक टेम्पोने आणतायत तर थोडंफार गडबड होते आहे। उद्या जर हे सगळं व्यवस्थित झालं तर ग्राहकांचा आणि शेतकऱ्यांचा दोघांचाही फायदा होईल। क्या भाव था कल और आज क्या भाव है? किस भाव में आप खरीद रहे हो? कल के भाव में और आज के भाव में 20 और 10 मतलब फर्क है बहुत। तो ये जो खेती करते हैं उनको उनकी मेहनत का पैसा मिलना चाहिए और ये जो बड़ा कर रहे हो अच्छा कर रहे होना चाहिए। या संदर्भात आज मंत्रालयात पणन अधिकारी असतील, पणन मंत्री असतील, त्याचबरोबर व्यापारी असतील यांची बैठक सुद्धा होणार आणि यामध्ये काय तोडगा निघतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन कृष्णा खापरे सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।